या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहत आहेत ते सन्माननीय पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे साहेब यांचे या कार्यक्रमात आगमन झालेले आहे। याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशनच्या वतीनं एक लकी ड्रॉ आपण या ठिकाणी काढणार आहोत। या लकी ड्रॉ मध्ये तब्बल 10 विद्यार्थ्यांना 1 वर्षाच्या स्पर्धा परीक्षेचं मुख्य या ठिकाणी जे काही क्लासेस होतात त्याच्यामध्ये फ्री क्लासेस आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। पुन्हा एकदा आलेल्या सर्व आमच्या विद्यार्थी मित्रांचं स्वामी विवेकानंद संस्था आणि स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या वतीनं मनापासून स्वागत।
त्यांच्या सगळे जे मंगळ मंडळ आलेले आहेत म्हणून ते पुढच्या बाजूला आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा पुढच्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करूया आणि दीप प्रज्वलनानं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. त्याचबरोबर मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलनानं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करूया. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची. दीप प्रज्वलनानं सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. या संस्कृतीच्या पद्धतीनुसार आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करतो आहे. विद्यार्थी मित्रांना विनंती आहे ज्यांना बसण्यासाठी जागा नसेल पुढे अजूनही या ठिकाणी जागा शिल्लक आहे. आपण पुढच्या बाजूला येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हा. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं असेल तर मान्यवरांना विनंती कृपया आपण आसनस्थ व्हायचे. स्वागत गीतानं आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करतो आहे आणि हे स्वागत गीत गाण्यासाठी सोनाली कांबळे यांना विनंती आपण रोहितजी वाईकर यांच्या हस्ते होते. खरं तर श्रीफळ आणि फुल नदीचा मुलाचं झाड या ठिकाणी देण्यात येतं. वृक्ष लावा हा संदेश या मागून आम्हाला द्यायचा आहे असा सन्मानाचं स्वरूप आहे.
यानंतर पोलीस निरीक्षक डॉक्टर विजेते पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलेलं आहे ते सन्माननीय डॉक्टर विवेकजी मोळीकर साहेब यांचा सन्मान होतोय. त्याच्यानंतर सन्माननीय आरटीओ ऑफिसर चंद्रकांतजी माने साहेब यांचाही अभिनंदन सन्मान या ठिकाणी घेतो आहे. सन्माननीय चंद्रकांतजी माने साहेब. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वामी विवेकानंद सामाजिक परिवर्तन संस्थेतर्फे सर्वांचं सहर्ष मनपूर्वक करत आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, ऑल पॉवर इज विथिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. खरोखरच आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा कितपत वाढत चाललेली आहे हे आपली उपस्थिती पाहूनच खरोखर या ठिकाणी दिसत आहे. स्पर्धेच्या संदर्भात जी उपस्थिती आहे ती तरुणांच्या प्रत्येकांच्या उपस्थितीवर या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. या स्पर्धेच्या युगात वावरताना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. चांगले विचार मिळाले तर आपलं आयुष्य खरोखरच चांगलं घडतं आणि चांगल्या पद्धतीने आपण प्रवाहामध्ये येत असतो. वाईट संगत मिळाली तर वाईटांच्या मदतीनेही जीवनाची दुर्दशा होते हे आज आपल्याला पाहायला भेटतं. आजचा तरुण हा कशा पद्धतीने स्पर्धेला सामोरं जातो हे आपल्याला पाहायचं आहे. जीवनामध्ये चांगले विचार ऐकल्यानंतर आपण निश्चितच पुढे येत आहोत. खरं पाहिलं तर आज तरुणापुढे अनेक प्रश्न आहेत. नोकरीचा प्रश्न असेल, बेरोजगारी वाढत आहे, हे झाले प्रश्न. त्याचबरोबर जो तरुण आहे हा तरुण व्यसनाधींच्या आहारी चाललेला आहे. त्याला एक योग्य मार्गावरती आणण्यासाठी सामाजिक संस्था या नात्याने श्री रोहित वायकर सर यांनी तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी तरुण भारताचे स्वप्न पाहिलेले होते. तरुण शक्ती हीच देशाची युवा शक्ती असेल. देशाला नेतृत्व द्यायचं असेल तर ते तरुणच देऊ शकतात. एक योग्य मार्गदर्शन द्यायचं असेल तर ते थोरामोरांच्या आशीर्वादाने तरुणच जो काय असेल तो निर्णय घेऊ शकतो. स्वामी विवेकानंदांनी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिनरात एकत्र केला. तरुण शक्ती हीच खरी शक्ती म्हणून त्यांनी आपले विचार पोहोचवण्यासाठी केवळ भारतच नव्हे तर जगभरामध्ये जाऊन मार्गदर्शन केलं. त्यांच्या या विचाराने प्रेरित होऊन आपणही समाजाचं काही देणं लागतो हा विचार मनामध्ये येऊन 5 सप्टेंबर 2014 या शिक्षण दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद यांच्या नावाने या अकॅडमीची सुरुवात करण्यात आली. एक शिक्षक ते राष्ट्रपती असा प्रवास करणारे राधाकृष्णन जे असतील त्यांना समोर ठेवून एक अकॅडमी ते देश घडवणारी तरुण पिढी कशी मला घडवता येईल या विचाराने प्रेरित होऊन एक समाजाला देणं लागतं या दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंद यांच्या नावाने या अकॅडमीची सुरुवात झाली. आजच्या या स्पर्धेच्या युगात एमपीएससी, यूपीएससी असेल तसेच तत्सम परीक्षा असतील. या परीक्षांना सामोरं जाताना जीवनामध्ये कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे हा प्रत्येकाला प्रश्न असतो. खरे पाहता लहानाचं मोठं होत असतानाच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देत असतो आणि या परीक्षांना आपण सामोरे जात असतो. सन्माननीय कांबळे साहेब एपीआय पिंपरी चिंचवड यांचं या कार्यक्रमाचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण वरती येऊन स्थानापन्न व्हावे अशी आपल्या मित्रांनो. आपलं ध्येय कसं असावं आणि ते कशा पद्धतीने जगावं हा जो प्रत्येकाचा पडलेला प्रश्न आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये वावरताना प्रत्येक जण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो आणि तयारी करत असताना केवळ नापल पुढील उपक्रम चालवले जातात. ग्रुप डिस्कशन असेल, रेग्युलर टेस्ट सिरीज, गेस्ट लेक्चर, विषय पर मार्गदर्शन शिबिर आणि या ठिकाणी असलेल्या जे विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतात
त्यांच्यासाठी पुढील करिअर मंत्र देण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून केलं जातं की जे नवरत्न ज्यांना आम्ही म्हणतो ते असे आहेत. डोंट वेस्ट टाइम. जो काही वेळ असेल हा वेळ आपला अभ्यास, आपलं करिअर आणि आपण ज्यासाठी धडपडत आहोत, जे स्वप्न आहे या स्वप्नासाठी दिला जातो. हा पहिला आमचा नवरत्न असं पैकी एक रत्न आहे. दुसरा आहे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रत्येक गोष्ट ही सरावाने प्राप्त होत असते आणि सराव हाच यशाचा मार्ग असेल हे आम्ही या ठिकाणी सांगतो. त्यानंतर तिसरं रत्न म्हणून या ठिकाणी वापरलं जातं ते ॲडॅप्ट टू चेंज क्विकली. जो स्पर्धा परीक्षेमध्ये नाविन्याने होणारा बदल असेल तो बदल स्वीकारण्याचं काम विद्यार्थी मित्रांनी करणं गरजेचं असतं. जसे की नवनवीन क्वेश्चन पेपर पॅटर्न येत असतात, नवनवीन GR येत असतात आणि या GR ला सामोरं जाण्यासाठी तयारी आपण क्विकली स्वीकारणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट नाविन्याने आली की आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये चर्चा सुरू होते. अरे हे असं होतं, मग मी काय करणार, मी कशा पद्धतीने काय करावं. तर जो परिवर्तन असेल, जो बदल असेल तो लवकर स्वीकारावा हे सांगितलं जातं. त्याच्यानंतर हॉनेस्टी इज द की ऑफ सक्सेस. तुमचा प्रामाणिकपणा हाच तुमच्या यशाचा खरा तर मंत्र असेल. त्याच्यानंतर ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी मी माझा ॲटिट्यूड जपलाच पाहिजे हेही या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे रत्न म्हणून वापरलं जाईल ते फोकस ऑन युअर स्ट्रेंथ. जे काही इफर्ट असतील ते इफर्ट कशा पद्धतीने घ्यायचं, कोणत्या पद्धतीने फोकस करायचा याचंही मार्गदर्शन केलं जातं. आणि स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवरती विश्वास कसा वाढवायचा. कारण कोणत्याही यशामागे जे काही रहस्य असेल ते बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असेल हेही या ठिकाणी शिकवलं जातं. नंतर आपण म्हणतो अरे मी MPSC करतो, UPSC करतो, मित्रांशी चर्चा करतो, पण आपल्या माइंडला कधी आपण असं डिसाईड करत नाहीये खरोखर तर अरे मला MPSC करतोय हे मी दुसऱ्यांसाठी मार्केटिंग करतोय, पण माझ्या माइंडला मी कधी ठरवलंय का, कधी म्हणतो का चल मला MPSC करायचंय, माझं ध्येय पूर्ण करायचंय, मला UPSC करायचंय, माझं ध्येय पूर्ण करायचंय. ते दुसऱ्यासाठी मार्केटिंग न करता स्वतःच्या मनाला जर आपण दररोज सकाळी सांगितलं, दररोज आपण सवय लावली तर निश्चितच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच्या सर्व पुढील काळामध्ये 12वी ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी निश्चितच भारताच्या सेवेमध्ये दाखल व्हायचं अशी अपेक्षा आहे. आणि शेवटी सांगितलं जातं नेव्हर गिव्ह. तुम्ही घेतलेलं जे तुमचं काही ध्येय आहे ते ध्येय सोडू नका. तुम्ही घेतलेला जो ध्येयाचा व्यवसाय हा व्यवसाय चालू ठेवा. जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना ते सामोरे जाणं गरजेचंच आहे आणि आपण त्याला सामोरे जाणार आहोतच. या संस्थेच्या माध्यमातून श्री रोहित वायकर सर यांना जो भक्कम आधार दिला असेल तो त्यांच्या सौभाग्यवती सो प्रियंका मॅडम या त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या असतात. जसं की आपण म्हणतो मुलगा आणि मुलगी या वेगळ्या नाहीत, भिन्न नाहीत, दोन्ही सारखे आहेत आणि खरोखरच या दोघांनाही तेवढंच महत्व देण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल पुनश्च मी आपलं आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम प्रोफेसर यांनी सुरू करावा. सतीशजी कांबळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. मित्रांनो मगाशी मांडवर मंडळी येत होती त्यावेळेस आपलं एक उदाहरण बाकी राहिलं होतं. ग्रामीण भागाचा पोरगा पुण्यामध्ये शिकायला येतो, पुण्याच्या मॉडर्न कॉलेजला ऍडमिशन. या आईवडिलांच्या स्वप्नासाठी, स्वतःच्या स्वप्नासाठी आज तुम्ही मित्र सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 मनोगत आपण या ठिकाणी घेतोय. सर्वप्रथम आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी ऋषभ गायकवाड या विद्यार्थी मित्राला विनंती आहे आपण समोर यायचे. स्वामी विवेकानंद संस्थाच्या आयोजित मार्गदर्शन शिबिराचे आलेले सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. तसेच सगळे शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांचं पण स्वागत करतो. सर्वात पहिल्यांदा तर मी माझा छोटासा परिचय देतो. मी ऋषभ गायकवाड, वय 19, सेकंड इयर BA स्टुडंट आहे आणि MPSC राज्यसेवेची तयारी करत आहे. मी आज तुमच्या समोर माझे काही मनोगत व्यक्त करण्यासाठी आलो आहे इथे. तर सर्वात पहिल्यांदा तर मी माझं 10वीचं
शिक्षण पूर्ण केलं. 11वी-12वीचं शिक्षण पण बेसिक हॉटेल मॅनेजमेंट कोर्समधून पूर्ण केलं. पण 12वी जशी झाली तर मी गोंधळत होतो की नक्की करिअर घडवायचं तर कशात घडवायचं. तर असंच करता करता मी माझ्या काकांना भेटलो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार एका चांगल्या व्यक्तीला भेटून त्याकडनं गायडन्स घेतलं आणि या स्पर्धा परीक्षेच्या वाहात स्वतःला झोपून घेतलं. त्यानंतर मी BA ला ॲडमिशन घेतलं. जसं की BAचा बराचसा सिलेबस हा बेसिक सिलेबस असतो MPSCचा. त्यासाठी नंतर फर्स्ट इयरला असताना मला एक चांगल्या मार्गदर्शनाची गरज होती. परत आपल्या नातेवाईकांकडनं सल्ला घेतला आणि एका चांगल्या व्यक्तीला भेटलो आणि ती व्यक्ती म्हणजे माननीय श्री रोहित वायकर सर. रोहित वायकर सरांना भेटताच एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली आणि सरांनी माझे पहिल्या भेटीतच मन जिंकून घेतले आणि त्याच दिवसापासून मी या संस्थेचा एक हिस्सा झालो. संस्थानात मोठा मुलगा चालक होतो. हार्डवर्क करणाऱ्याला स्मार्ट वर्क कसं करावं ही संस्था ते शिकवते. या संस्थेत नुसतं स्पर्धा परीक्षेचं नाही तर एका नागरिकला कसं सुजाण व्यक्ती बनवायचं हे सुद्धा सांगतात. ही संस्था खूपच छान आहे. मला तर मी ह्याचा हिस्सा आहेच. आणि एक बोलायचं झालं तर रतन टाटा जे आहेत आपले त्यांचं खूप एक छानसं वाक्य आहे की आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन बट आय टेक डिसिजन अँड मेक देम राईट. तर डिसिजन्स घ्या पण डिसिजन करून त्यावर मेहनत करा. लक, भाग्य, किस्मत हे सगळं तर आहे गोष्ट आहेत पण ते फार काही कामाला येत नाही. जी कामाला येते ते म्हणजे फक्त मेहनत करा आणि 3D फॉर्म्युला वापरा. 3D म्हणजे डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि डिझायर. डिटरमाइंड राहा, डेडिकेटेड राहा आणि स्ट्रॉंग विश ठेवा की मला हे ध्येय साधता येईल म्हणजे येईलच. आणि असंच आमचं जे संस्थेची जी हे आहे स्लोगन आहे किंवा घोषवाक्य आहे की स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की ऑल पॉवर इज विदिन यू अँड यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. जी कुठलीही ताकद आहे ती तुमच्यात आहे. तुम्ही कुठलंही आणि कोणतंही काम करू शकता. असं कुठलंच काम नाही की कुठला व्यक्ती इथं बसलेला करू शकत नाही. फक्त जरी कुठलीही संस्था असो, फक्त हीच नाही कुठलीही संस्था असो की तुम्हाला सर्व काही पुरवेल, नोट्स पुरवेल, सगळं काही जे तुम्हाला गरजेचं आहे ते पुरवेल. पण जी मेहनत पाहिजे ती स्वतःलाच घ्यावी लागणार. ती ताकदचा वापर स्वतःलाच करावा लागणार. बस एवढंच बोलून मी माझं जे भाषण आहे संपवतो. मी स्वामी विवेकानंद संस्था व त्याचे संस्थापक माननीय श्री रोहित वायकर सर यांचा आभार आहे की मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद. 6 आणि 7 या वर्षामध्ये नक्षलवादी भागामध्ये सरांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर खामगाव या ठिकाणी ज्या जातीय दंगली उफाळलेल्या होत्या त्याच्यावरती चांगलं काम केलं म्हणून जातीय दंगलीवरती नियंत्रक म्हणून त्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली होती. त्याचबरोबर विशेष त्यांच्या कार्यासाठी जवळपास त्यांना 2 मेडल या ठिकाणी मिळालेले आहे. नाशिक या ठिकाणी 10 आणि 14 मध्ये ACP म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 25% क्राईम त्यांनी कमी केलेलं आहे. आणि आज 2016 आणि 17 पासून आपल्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी काम करत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती असेल पुण्यनगरीमधला क्राईम बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आणि इव्हन अनेकशा नामवंत गुंडांना सुद्धा ज्यांच्या नावानं धसकी भरते असं नाव म्हणजे गणेशजी शिंदे सर आहे. त्यांनी जवळपास 89 गुंडांना तडीपार 1 वर्षामध्ये केलेलं आहे. असं त्यांचं हे इतकं सुंदर रेकॉर्ड असे असणारे प्रामाणिक प्रशासकीय सेवेतील अधिकारी सन्माननीय गणेशजी शिंदे सरांना विनंती करतोय आपण या तमाम विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सन्माननीय गणेशजी शिंदे सरांचं. मंचावर उपस्थित माझे सहकारी अधिकारी सिनियर PI पिंपरी पोलीस स्टेशन विवेक मुगळीकर, RTO ऑफिसर माने साहेब, माझे सहकारी अधिकारी चिंचवड पोलीस स्टेशनचे कांबळे साहेब, या संस्थेचे रोहित वायकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पालक. आतापर्यंत मी गेले अर्धा पाऊण तास आपण कार्यक्रम पाहतो आहोत. थोडासा भावनिक, थोडासा स्टुडंट एजमध्ये असतो तसा अनेक चांगल्या गोष्टींचा रेफरन्स देऊन सांगितलेल्या गोष्टी आणि थोडासा प्रॅक्टिकल. म्हणजे आता यांनी बोलताना असं सांगितलं की तुझ्या डोळ्यामध्ये काय दिसतंय, तर एका डोळ्यामध्ये वडील दिसत आहेत जे काबाड कष्ट करतात आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आई दिसत आहे जी त्याच्या चांगल्या शिक्षणासाठी, चांगल्या करिअरसाठी प्रयत्न करते आहे. तर ही महाराष्ट्राची जी प्रातिनिधिक चित्र आहे ते थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखं आहे. परंतु या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आलेल्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी हे सांगू इच्छितो की प्रथमतः आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात तर खरोखर स्पर्धा परीक्षा मला द्यायच्या आहेत का आणि त्यातून
येणारं मिळणारं करिअर हे मला करायचं आहे का, हा विचार तुम्ही स्वतःच्या मनाशी करा आणि मगच पुढचं पाऊल टाका. माझं स्वतःचं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी अनेक प्रकारच्या गोष्टी आयुष्यामध्ये केलेल्या आहेत. मी तुलनेने माझ्या बॅचमेट्सपेक्षा लेट ही सर्व्हिस जॉईन केलेली आहे. सुरुवातीला मी फर्ग्युसन कॉलेजला होतो, तिथे मी BA केलं. BA करता करता मला असं वाटलं नाही आपण व्यवसाय करायला पाहिजे. व्यवसाय करताना असं वाटलं अरे माझे बॅचमेट्स तर सगळे पुढे गेले आणि ते MBA वगैरे करतायत, आपण MBA करायला पाहिजे. MBA करताना असं वाटलं नाही सगळी दुनिया आता सॉफ्टवेअरमध्ये चालली आणि आपणही अमेरिकेला जायला पाहिजे. तरुण वयाच्या मुलांचे जे विचार असतात आणि आजूबाजूला बदलणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आणि भावनात्मक किंवा विविध प्रकारच्या प्रलोभनं आणि विषयांमधून मी सुद्धा गेलेलो आहे. अमेरिकेला जायला पाहिजे तर मग पुन्हा MCM केलं. MCM करून जॉब केला, सॉफ्टवेअरमध्ये जॉब केला. सॉफ्टवेअरमध्ये जॉब करताना पुन्हा असं लक्षात आलं दिस इज नॉट माय कप ऑफ टी. जाता जाता गंमत म्हणून सांगतो तुम्हाला मी, जर त्यावेळी माझ्या वर्गातल्या मुलींना असं काही मुलांनी विचारलेलं होतं की डोळ्यात काय दिसतंय, तर त्यांना फक्त अमेरिका दिसत होती आणि अमेरिका ही फक्त एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियर बरोबर लग्न करून त्यांना अमेरिकेत जायचं होतं. जो सपाट त्यातही काही वाईट नाहीये, कारण आपले सर्व जे सॉफ्टवेअरमध्ये असलेले मित्रमंडळी आहेत ते सुद्धा या देशासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन, रेव्हेन्यू आणि त्याचबरोबर सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक प्रकारे भारतातली मुलं, महाराष्ट्रातली मुलं त्यांच्या डोक्यामुळे, त्यांच्या ज्ञानामुळे राज्य करत आहेत, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. आपल्याला सगळ्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे. प्रत्यक्षात प्रशासनात गेल्यानंतर काय करायचं आहे याची जाणीव असली पाहिजे. आणि असं करताना, नोकरी करताना माझ्या लक्षात आलं दिस इज नॉट माय कप ऑफ टी. घरातली बॅकग्राऊंड असेल म्हणून म्हणा, किंवा NCC केलं म्हणून म्हणा, किंवा वाचन भरपूर असल्यामुळे असेल म्हणून म्हणा, मला असं वाटायला लागलं की मला पोलीस ऑफिसरच बनायचं. आयदर आर्मीमध्ये जायचं, युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं किंवा पोलीस ऑफिसर बनायचं. आणि ज्यांची स्वप्न पूर्ण होतात, म्हणजे मी लहानपणी 5वी 6वीत असताना मला असं फार प्रकर्षणी वाटायचं की मला ACPच व्हायचं आणि मी ACP बनलो. म्हणजे ज्यांची स्वप्न पूर्ण होतात, मधला हा सगळा मी प्रवास तुम्हाला सांगितला. परंतु तरी सुद्धा काही लोक जे ठरवतात की मला हे बनायचे आणि जे त्यांचं पूर्ण होतं स्वप्न, अशा लोकांपैकी मी एक भाग्यवान आहे. प्रवास तुम्हाला सांगितला तसा आहे. आणि प्रवास सांगितल्यानंतर जेव्हा मी तयारीला सुरुवात केली की आता मला हे करायचं आहे, त्यावेळी मी नोकरी सोडली. नोकरी सोडून मी पूर्ण वेळ याच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं, आता आपल्या एका मित्राने सांगितलं बोलताना की हार्डवर्क आणि स्मार्टवर्क मध्ये फरक आहे. खरोखर तो फरक आहे. तुम्ही जर केवळ स्पर्धा परीक्षेमधला एक कॉमन जो ट्रेंड असतो, अरे गणेश शिंदे पास झालाय त्याच्याकडच्या नोट्स घ्या, हा मुलगा पास झालाय त्याच्याकडच्या नोट्स घ्या, ती मुलगी पास झाली आहे त्याच्याकडच्या नोट्स घ्या, तो नोट्सचा एवढा मोठा ढीक घरी होतो आणि वाचायला वेळ पुरत नाही, शेवटी ते उशाशी घ्यायला. त्याच्यामुळे क्लासची गरज किंवा मार्गदर्शकाची गरज ही याच्याकरता आहे की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या मार्गाने करायचं. याच्यातला सर्वोत्तम उपाय अभ्यास करण्याचा म्हणजे जे यशस्वी झालेले आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे आणि सध्याचे ट्रेंड्स काय आहेत, अभ्यास करण्याच्या पद्धती काय आहेत, त्यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे स्वतःची दिशा आणि स्वतःचा अभ्यास ठरवणे. कारण होतंय असं, आपण पारंपरिक पद्धतीने अभ्यास केला तर केवळ युनिव्हर्सिटीची किंवा कॉलेजची परीक्षा पास होण्यापुरतंच आपलं ज्ञान मर्यादित राहतं. परंतु त्या ज्ञानाचा उपयोजित किंवा अप्लाइड प्राधान्यक्रम किंवा अप्लाइड उत्तर काय आहे याच्याशी संबंधित पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला एवढंच सुचवू इच्छितो की कोणताही विषय असो त्याचा अभ्यास करताना तुम्ही सर्वांनी प्रथमतः त्याची रेफरन्स बुक्स वाचली पाहिजे. केवळ गाईड्स वाचून होणार नाही. म्हणजे याचं उत्तर हे आणि याचं उत्तर हे आणि ते मी पाठ करून चाललोय अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर त्याचा काही फायदा नाही. कोणताही विषय हा तुम्हाला मुळातून समजून घ्यायला पाहिजे. सुरुवातीला थोडासा वेळ गेला तरी चालेल, कारण रेफरन्स बुक्स वाचताना 1 नाही 4 वाचावे लागतात. परंतु एकदा विषय समजला तर तुम्हाला ते लक्षात ठेवणं किंवा त्याचं ॲनालिटिकल पद्धतीने विचार करणं हे जास्त चांगल्या पद्धतीने शक्य होतं. त्याच्यामुळे मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपण रेफरन्स बुक्स वाचा. दुसरं, ग्रुप डिस्कशन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्रुप डिस्कशन ठरवून ठरलेल्या विषयावर, त्या विषयातल्या ठरलेल्या टॉपिकवर अशा पद्धतीने केलं पाहिजे आणि स्वतःचा अभ्यास करून मग ग्रुप डिस्कशनला आलं पाहिजे. अन्यथा ग्रुप डिस्कशन म्हणजे केवळ गप्पा होतात आणि वेळ वाया जातो. त्याच्यामुळे हा एक मुद्दा लक्षात ठेवा. जे बसनी प्रवास करतात किंवा जे क्लासच्या जाण्या येण्याच्या वेळेमध्ये किंवा अभ्यासिकेत जाण्या येण्याच्या वेळेमध्ये स्वतःचं वाहन सोडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करतात, ते त्यांचा तो वेळ सुद्धा वापरू शकतात.
छोट्या छोट्या अभ्यास करण्याच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आणि जे काही तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील त्या नोट्सच्या थोडासा एका समासामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या जे काही पॉईंट्स असतील ते लिहून ठेवू शकता. आणि त्या नोट्सच्या बरोबरच स्वतःची एखादी छोटीशी डायरी एवढीशी एका विषयासाठी एक संपूर्ण डायरी अशा पद्धतीने पॉईंट्स लिहून ठेवू शकता. आणि मग तुम्हाला ऐनवेळी परीक्षेला जाण्यासाठी त्यावेळी तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो. एवढ्या छोट्याशा ट्रिक्स आहेत. बाकी जिद्द ही महत्वाची आहे, पण जिद्द कितपत महत्वाची आहे हा सुद्धा पुन्हा मुद्दा आहे. जागा असतील समजा MPSCच्या 500, UPSCच्या 1000, महाराष्ट्रातून किंवा देशभरातून लाखो मुलं प्रयत्न करतात. कुणी काहीही म्हटलं तरी सध्या 12 वर्षाच्या सर्व्हिस नंतर मी या मतापर्यंत आलेलो आहे की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हे किती खरं असलं तरी लाख मुलांपैकी दरवर्षी हजारच मुलं सिलेक्ट होणार आहेत. आणि तुम्ही जर प्रयत्न करत असताल आणि तुमचा प्लॅन बी तयार नसेल तर अपयश आल्यानंतर ओपन वर्ल्डमध्ये पुन्हा हा प्रश्न सतावतो की गेले 2 वर्ष तुम्ही काय करत होता, गेले 4 वर्ष तुम्ही काय करत होता. आणि त्या ठिकाणी मी परीक्षा देत होतो. आता तुमचं हार्डवर्क कितीही असलं तरी सुद्धा तुमच्या हार्डवर्कला ओळखणारं कमर्शियल दुनियेमध्ये कोणीच नसतं. हा माझा मित्र आहे आणि गेले 2 वर्ष तो MPSCचा किंवा UPSCची तयारी करत होता, परंतु त्याला अपयश आले आणि आता मग तुम्ही त्याला सर्व्हिसला घ्या, जॉबला घ्या असं जर कोणी सांगायला गेलं तर प्रोफेशनल दुनिया, कमर्शियल दुनिया त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि त्यावेळी तुम्ही विदाऊट एक्सपिरियन्स 2 किंवा 4 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आणि आता हातात कोणताही जॉब नसलेले अशा प्रकारचे विद्यार्थी किंवा आस्पिरंट उमेदवार असतात. तर या प्लॅन बीचा सुद्धा निश्चितपणे विचार करा, कारण जग प्रोफेशनल आहे. आणि याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल तर याच्याकरता तुम्हाला थोड्याफार फरकाने स्वार्थी बनावं लागेल. स्वार्थी कोणत्या अर्थाने तर मग माझं ध्येय हे आहे, त्या ध्येयाकरता मी इतका वेळ देऊ इच्छितो आणि त्या व्यतिरिक्त माझा प्लॅन बी हा आहे आणि तो प्लॅन बी मी कायम रेडी ठेवतो. एक सिंपल प्लॅन बी काय असू शकतो की जे ग्रॅज्युएट असतील त्यांनी स्वतःचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू ठेवलं. स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला साधारणपणे 8 ते 10 तासांचा अभ्यास खूप झाला. 1 वर्षाचं सायकल जे आहे ते 1 वर्षाचं सायकल जर आपण कन्सिडर केलं तर प्रिलिम्ससाठी 3 महिने, मेन्ससाठी 2 ते 3 महिने आणि नंतर इंटरव्ह्यूसाठी 2 ते 3 महिने हा साधारणपणे अभ्यासाचा पॅटर्न असतो. आणि तेवढ्या पॅटर्नमध्ये एका दुसऱ्या सायकलमध्ये आपण यशस्वी होतो आहे किंवा नाही हे चेक करून त्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेणे हे सध्याच्या जगात महत्त्वाचं आहे. मागच्या काही वर्षांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमीमध्ये आणि करिअरमध्ये खूप फरक पडलेले आहे. म्हणजे केवळ MPSCच नाही तर बँकिंग आहे आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधी आहेत किंवा अधिकारी पदांच्या जागा आहेत. या सगळ्या ऑप्शन्सचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तयारी केली पाहिजे. मग ते बँक्स असतील, रेल्वेज असतील, UPSC असतील आणि MPSC असतील. पुन्हा MPSCचा एक छोटासा ड्रॉबॅक असा आहे, माझ्या मते अजूनही तो कंटिन्यू आहे. UPSCच्या बाबतीमध्ये कदाचित रोहित वायकर जे आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतील, कारण मी आता 12 वर्ष झाली स्पर्धा परीक्षा देऊन किंवा सिलेक्ट होऊन. UPSCच्या बाबतीमध्ये एका परीक्षेचं सायकल म्हणजे प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि रिझल्ट हे एका वर्षात पूर्ण होतं. पण मागच्या वर्षीपर्यंतचं जे काही माझं नॉलेज आहे त्या नॉलेजच्या अनुसार MPSCचं सायकल मात्र पूर्ण होण्यासाठी 2 ते 2.5 वर्ष लागतात. आणि मग मला स्वतःला जज करायचं आहे की मी यशस्वी होऊ शकतो किंवा नाही, तर ते सायकल 1 वर्षाच्या ऐवजी 2.5 ते 3 वर्ष लागतात. म्हणजे माझं उदाहरण देतो पुन्हा. 2002ची प्रिलिम्स आहे, 2003ची मेन्स आहे, त्याच प्रिलिम्सची मेन्स 2003ला आहे, त्याच मेन्सचा इंटरव्ह्यू 2004ला आहे, त्याच इंटरव्ह्यू नंतर सिलेक्शन होऊन 13 किंवा 15 महिन्यांनी 2005ला मी अकॅडमी जॉईन केलेली आहे. 2006ला मी प्रोबेशनरी DYSP म्हणून जिल्ह्यात गेलो आणि 2007ला मला पहिलं पोस्टिंग इंडिपेंडेंट मिळालं. म्हणजे जर आपण या सायकलचा विचार केला तर MPSCचं सायकल एवढं मोठं आहे. अर्थात पगार तुम्ही अकॅडमी जॉईन केल्याबरोबर चालू होतो किंवा ज्या दिवशी पहिल्यांदा तुमचं ट्रेनिंग किंवा कोणतंही ऑफिशियल काम चालू होईल त्या दिवशी पगार चालू होतो. परंतु MPSCचं सायकल हे एवढं मोठं आहे, त्याकरता प्लॅन बी महत्वाचा आहे. पुन्हा मी मूळ मुद्द्यावर येतो की अभ्यास करताना आणखी काय केलं पाहिजे. अभ्यास करताना काय केलं पाहिजे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, त्या सगळ्यांचं जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. रेफरन्स बुक वाचली पाहिजे, स्वतःच्या नोट्स बनवल्या पाहिजे. स्वतःच्या नोट्स बनवताना काही लोकांना लिहायला आवडतं, काही लोकांना लिहायला अजिबात आवडतं. मला समोरचा माणूस काय बोलतो ते 100% लिहून घेता येतं, म्हणजे वर्ड टू वर्ड लिहून घेता येतं. इतका माझा स्पीड होता. एका दिवसात 150 पानी फुलस्केप वही भरून जाईल इतकी माझी लिहिण्याची क्षमता होती. परंतु मला जर स्वतःला नोट्स लिहायला सांगितल्या, तू हे पुस्तक वाचून नोट्स काढ, तर मी हात वर करणार, मी अजिबात नोट्स काढणार नाही.
जे काय मला लिहायचे ते मी त्या पुस्तकावरच लिहीन किंवा माझ्या स्वतःच्या वर्गात शिकवल्या जाणाऱ्या नोट्सवरच मी लिहीन. त्याच्या पुढे जाऊन स्वतःहून मी काही लिहिणार नाही. वाचन मात्र मी भरपूर करू शकतो. म्हणजे ॲट अ टाईम अभ्यासाची 2 पुस्तकं, 2 नॉवेल्स, 2 मॅगझिन्स, 2 पेपर मी पॅरलली वाचू शकतो. किंवा थोडा वेळ हे अर्धा झाला, आता कंटाळा आला, थोडा वेळ ते. परंतु प्रत्येकाने स्वतःचं एक वेळापत्रक बनवलं पाहिजे आणि त्या वेळापत्रकाला फॉलो केलं पाहिजे. माझं स्वतःचं वेळापत्रक 1-2 ओळीत सांगतो. आठवड्यात ते 5च दिवस माझं वेळापत्रक होतं. शनिवार रविवार मी त्यावेळी कधी अभ्यास केला नाही. पण हे वेळापत्रक व्यक्ती परत बदलणार असू शकतं. कारण मी व्यवसाय करत होतो, मी नोकरी करून आलेलो होतो, माझ्या स्वतःच्या काही प्रायोरिटीज होत्या, त्यांच्याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना जर एक दिवस बुडाला तर मात्र सुट्टी सॅक्रिफाईस करावी लागत होती. शनिवारी किंवा रविवारी अभ्यास करावा लागत होता. आणि मग तो सॅक्रिफाईस जो आहे त्याला मात्र चॅलेंज आहे की मी आता नाही ना करू शकलो. बुधवार वाया गेला एखाद्या ॲडॉक कामामुळे, अचानक आलेल्या दुसऱ्या कोणत्या तरी कामामुळे, अशा पद्धतीने जर दिवस वाया गेलेला आहे तर तो मात्र तुम्हाला कॉम्पन्सेट करावा लागणार आहे. तुमची दुपार वाया गेली, सकाळ वाया गेली तर ती तुम्हाला रात्री जागून कॉम्पन्सेट करावी लागणार आहे. हे स्वतःचं वेळापत्रक जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून पाळलं तर काहीच आवडतं. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो की साधारणपणे आपल्याला जे सोपं वाटत असतं त्याचा अभ्यास करताना ते आपण पहिलं वाचून संपवण्याचा प्रयत्न करतो आणि जे अवघड वाटत असतं ते मागे ठेवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे ना? हा म्हणजे कॉमन मॅनचा फंडा आहे. 80% लोक माझ्यासारखे असतात, म्हणजे जे फॉलो करतात. जे अवघड आहे ते मागे ठेवतात. परंतु यावेळी आपण असं केलं पाहिजे की जे अवघड आहे ते पहिल्यांदा संपवलं पाहिजे. सोप्यावर आपली कमांड असते, सोपं आपण कधीही संपवू शकतो. तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि पुन्हा प्रत्यक्ष नोकरीत आल्यानंतर काय होतं ते तुम्हाला थोडंसं सांगा. आज तुम्ही सगळेजण आहात, मला अधिकारी बनवा किंवा मला अधिकारी बनायचं आहे आणि अधिकारी बनण्यासाठी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायला तयार आहे. परंतु हेच सगळेजण अधिकारी बनल्यानंतर मला गडचिरोली नको, मला यवतमाळ नको, मला नाशिक नको, मला बुलढाणा नको, मला फक्त पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली हा फक्त विकसित असलेला पश्चिम महाराष्ट्राचा किंवा देशाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पश्चिम भारत आणि दक्षिण भारत हा माझा प्रायोरिटी पट्टा असतो. आणि मला ईशान्य भारत नको असतो, मला पूर्व भारत नको असतो, मला जिथे नक्षलाइट्स आहेत, जिथे एक्स्ट्रीमिस्ट आहेत असे नको असतात. तर हे आपण करणार आहोत का हे सुद्धा स्वतःच्या मनाशी विचारून पहा. प्रत्यक्षात नोकरी चालू झाल्यानंतर माझा आता 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मग तो पुण्याला राहणारा जो माझा कॉन्स्टेबल आहे तो सुद्धा म्हणतो साहेब मला हडपसर नको, मी भोसरीला राहतो, भोसरीला. हात सिलेक्ट होताना मला काही करा पण मला एकदाचा युनिफॉर्म अंगावर चढवून द्या. म्हणजे देश लांब राहिला, महाराष्ट्र लांब राहिला, परंतु आता मी पुण्याबद्दल बोलतोय का तर मग माझं ते वैयक्तिक प्रॉब्लेम कॉमन आहे. कुठल्या 25 वर्षाच्या तरुणीचे आई वडील हे 30 आणि 32 मध्ये असतील, शक्यच नाही. ते 50-60 रिटायरमेंटचे एकदा असणार, त्यांचे प्रॉब्लेम्स असणार. त्याच्यामुळे आपण प्रशासनात जातोय तर प्रशासनात जाताना आपण ही कारणं सांगणार आहोत काय याचाही मनाशी विचार करा आणि मगच प्रशासनात या. कारण कसं आहे की नोकऱ्या आता बऱ्यापैकी चांगल्या परिस्थिती नोकरीची आहे. जर आपण म्हणजे खासगी क्षेत्राचा विचार केला तर खासगी क्षेत्रामध्ये पुणे आणि मुंबई आणि या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. आणि एकदा या नोकरीमध्ये आल्यानंतर माणसाचं मन सतत तुलना करत असतं. मला किती पगार मिळतो, मला किती तास काम करावं लागतं आणि माझ्या खाजगी क्षेत्रातल्या मित्राला मैत्रिणीला किती तास काम करावं लागतं आणि फॅसिलिटीज किती मिळतात, मी काय एवढं काम करू. तर आमच्याकडे ट्रेनिंगच्या वेळी DI असतो, ड्रिल इन्स्ट्रक्टर. आमचा जो ड्रिल इन्स्ट्रक्टर होता आमचं स्क्वॉड 1 नंबरचं होतं. माझ्या अकॅडमीमध्ये आमचं स्क्वॉड 1 नंबरचं होतं. 1 नंबर स्क्वॉड म्हणजे DYSP स्क्वॉड होतं आणि त्याच्याबरोबर इतर PSI प्रोफेशनरी कॅडेट्सची साधारणपणे 20 ते 25 स्क्वॉड्स होते. आता माझं DYSP स्क्वॉड असल्यामुळे आमचं 1 नंबरचं स्क्वॉड होतं आणि पळताना सगळ्यात पुढे आम्ही असायचो. तर आमचा जो ड्रिल इन्स्ट्रक्टर होता तो तत्कालीन गडचिरोलीमधला कमांडो होता आणि अकॅडमीमध्ये त्याला ट्रेनिंगसाठी आमच्या स्क्वॉडवर नेमण्यात आले. तर सगळ्यांचे 4 राऊंड मारून झाल्यानंतर तो म्हणायचा साब मेरा एक और आणि आणखीन 1 राऊंड मारून घ्यायचा. परत तो सांगता परत डिक्लेअर करायचा साब मेरा एक और आणखी मारून घ्यायचा. काही लोक मग म्हणायची सर अभी बस हुआ थक गए सर. ते संपवता तो म्हणायचा साहब वो फॉर्म किसने भरा था, सगळे म्हणे हमने भरा था. तो पुलिस का ऑप्शन किसने दिया था, आपने ना. मैं तो आपके घर नहीं आया था साहब, आप पुलिस में आ जाओ. जसं ते शशी कपूरच्या एका पिक्चर मध्ये आहे बहुधा दीवार किंवा आणखी कोणता तरी.
त्याचा होणारा सासरा त्याला म्हणतो, तुम जैसे नौजवानों को पुलिस खाते को बहुत जरूरत है, इसके लिए तुम पुलिस में आ जाओ. तर हेच वाक्य जर आपण प्रशासनाला लावलं तर फॉर्म कोण भरतंय? आपण सगळे भरताय. आणि ऑप्शन कोण देत आहे? आपण सगळे देत आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या अडचणींसाठी आपण सगळे तयार असलं पाहिजे आणि त्या पद्धतीची मनोभूमिका आपली असली पाहिजे, एवढंच मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. त्याच्यात सांगण्याचा उद्देश, गमतीचा भाग तुम्ही बाजूला ठेवा, परंतु सांगण्याचा उद्देश हाच आहे की मग महाराष्ट्र हा 70% खेड्यांचा बनलेला आहे. कदाचित आता शहरीकरणाचं प्रमाण आपलं 55-50% आलेलं असल्यामुळे 50% खेड्यांचा बनलेला आहे. परंतु आत्तापर्यंत माझ्या आधी सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्याच्यात आपण अनेक चांगल्या थोर पुरुषांची वचनं ऐकली किंवा या ठिकाणी माझ्यापेक्षा वेगळे आणखी वेगवेगळे वक्ते बोलतील, सांगतील. परंतु याच सगळ्या खेड्यांनी बनलेल्या महाराष्ट्राला, खेड्यांनी बनलेल्या भारताला आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आणि हा जर तुमच्या मनाशी निश्चय असेल तर निश्चितपणे आपलं स्पर्धा परीक्षांमध्ये स्वागत आहे आणि त्याकरता मी आपल्याला शुभेच्छा देतो. थोडंसं मी बोलताना कदाचित थोडंसं ऑड पण वाटलं असेल तुम्हाला. साहेब आपल्याला मार्गदर्शन करायला आले की आणखीन काय, परंतु परिस्थिती तशीच आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याच्यामधून आपलं उत्तरदायित्व दिवसेंदिवस बदलतं आहे. पूर्वी जी सरकारी नोकरीची पारंपरिक व्याख्या होती 10 ते 5 ती आता पूर्णपणे बदललेली आहे. आणि आमच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर ती आणखीनच बदललेली आहे युनिफॉर्म सर्व्हिसच्या बाबतीत. परंतु इतर नोकरीच्या बाबतीत सुद्धा आता माझ्याबरोबर इथे RTOचे अधिकारी बसलेले आहेत, महसूल खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, वेगवेगळ्या इतर शासकीय खात्यांमध्ये अनेक माझे मित्र आहेत. तर लोकांची, जनतेची अपेक्षा आपल्याकडून त्यांचं काम त्वरित पूर्ण करण्याची आहे. आणि याच्याकरता जी काही उपलब्ध साधन सामग्री आहे, उपलब्ध मॅनपॉवर आहे, उपलब्ध यंत्रणा आहे, त्याला घेऊन आपल्याला हे काम पूर्ण करायचं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनाशी विचार करा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कुणीही हार्डवर्कपेक्षा, हार्डवर्क तर गरजेचं आहेच, पण हार्डवर्क करताना स्मार्टवर्कही आवश्यक आहे. आणि या सगळ्याचा चांगला बॅलन्स साधून तुम्ही सगळेजण स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात आणि आपलं करिअर घडवतात, एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरुणांशी संवाद केल्याने, तरुणींशी संवाद केल्याने एक मोठा फायदा हा असतो की नक्की समाज मन आणि तरुणाई कोणत्या दिशेला विचार करते आहे हे नेहमी समजतं आणि तो आमचा सगळ्यांचा एक मोठा फायदा असतो. आणि स्वतःला सुद्धा स्वतःच्या विद्यार्थी दशेतली परिस्थिती, स्वतः ॲस्पिरंट असतानाची परिस्थिती की केव्हा एकदा आपण अधिकारी होऊ, ती परिस्थिती आठवते. आणि तुमच्यासमोर बोलताना तुम्ही स्वतः सुद्धा एक दिवस याच मंचावर या ठिकाणाहून बोलत असताल अशी मी शुभेच्छा देतो. आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो. मला स्वतःला व्हायचं होतं ना युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये, बाकी काहीच व्हायचं नव्हतं. म्हणजे दुसरा कोणताही ऑप्शन मला हा नकोच होता. म्हणजे माझ्या बॅचला ज्या परीक्षेमध्ये मी यशस्वी झालो त्याला 78 जागा होत्या. एकूण 33 जागा DYSPच्या होत्या, 37 जागा असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्सच्या होत्या आणि 4 जागा TIRच्या होत्या. बाकी ऑप्शनच मला द्यायचे नव्हते. आणि ते ऑप्शन द्यायचे नसल्यामुळे माझा स्वतःचा युनिफॉर्म मधला, NCC मधला मी फोटो लावून ठेवलेला होता. बघ बाबा, तुला काय बनायचं असेल तर युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर जे तुमचे ऑप्शन असतील, जे तुमची ध्येय असतील, जे तुमचं स्वतःचं ठरलेलं पद असेल तर तुम्ही सुद्धा ते करू शकता. जे तुम्हाला व्हायचं आहे ते स्लोगन्स लिहून ठेवा, चित्र लावा, फोटो लावा, पण ते ठेवा आणि त्याच्याकडून इन्स्पिरेशन घ्या. तुमचे जे आदत उदार काय ज्याला आपण म्हणू आदर्श असतील, उदात्त तुमच्या भावना असतील किंवा जे एम्स असतील ते असे तुमच्या स्टडी टेबलवर किंवा भिंतीसमोर तुमच्या रूममध्ये लावून ठेवा आणि निश्चितपणे यश तुमचं आहे. या ठिकाणी या क्लासचं सुद्धा तुमच्या एकूण करिअरमध्ये मोलाचं योगदान राहील अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आमच्या स्वामी विवेकानंद संस्थेने आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालक वर्गांचं मी सहर्ष स्वागत करते. मी या कुटुंबाचे सदस्य आसमा नासिर खान. इथे आताच आपल्याला सरांनी जे मार्गदर्शन केलं ते खरंच खूप महत्त्वाचं होतं, कारण ध्येयनिश्चिती हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. माझ्या नावापुढे अजून पण मुळशी सांगली जिल्ह्यातली, ग्रामीण भागातली. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे ZPच्या शाळेत झालेलं आहे आणि वडिलांच्या बदलीमुळे अनेक ठिकाणी असं माझं कॉलेज पूर्ण केलं मराठवाडा युनिव्हर्सिटीतून. त्याच्यानंतर मी MBA देखील केलं. या दरम्यानच मी आसमा
शौकत जमादारची नासिर खान अस्मा नासिर खान झाले, म्हणजेच लग्न झालं. इथे उपस्थित अनेक मैत्रिणींना माहीत असेल लग्नानंतर प्रायोरिटीज बदलतात. करियर खोल दो पंख मेरे कहता है ये परिंदा, अभी मेरी उड़ान बाकी है, जमीन नहीं है ये मंजिल मेरी, जमीन नहीं है ये मंजिल मेरी, मेरा आसमान बाकी है. या शेरमधूनच जे व्यक्त केलेलं आहे की आपलं जे आकाश असतं गवसण्यासाठी ते प्रत्येकाचं ठरलेलं असतं आणि म्हणूनच मी त्या IT सेक्टरमधून ब्रेक घेतला आणि माझ्या MPSCच्या अभ्यासाला पुन्हा सुरुवात केली. मित्रांनो, याबद्दल खंत करायची एकच गोष्ट आहे की यासाठी माझे जवळपास 5 वर्ष मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा आज मला पश्चाताप होतो. तेव्हा जर मी सातत्य राखलं असतं तर जे ध्येय निश्चिती मी आधी केली असती आणि त्याच्यासाठी जर मार्गक्रमण केलं असतं तर कदाचित इथे मी एखाद्या पदासहित उपस्थित असते आणि त्याचा मला खूप आनंद झाला असता. सेल्फ स्टडीला मी जेव्हा सुरुवात केली त्या सेल्फ स्टडीमध्ये मला खूप प्रॉब्लेम्स येत होते. मॅरिड असल्यामुळे टाइम मॅनेजमेंट, डिवोशन, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी यादी मी तुम्हाला बोलले. सक्सेस इज नॉट अन ॲक्सिडेंट, इट इज अ रिझल्ट ऑफ युअर परफेक्शन, कन्सिस्टन्सी अँड लर्निंग फ्रॉम द फेल्युअर. सगळ्यात महत्त्वाचं मला तिसरा पॉईंट वाटतो, लर्निंग फ्रॉम द फेल्युअर. आपण माझ्यासारखे जे असतील त्यांनी याच्या आधी 2-3 वेळा परीक्षा दिली असेल मात्र अपेक्षित यश आले नसेल. यानंतर आपण खूपच असं निराश होतो. मी तर झाले होते. मला आज त्याच्याबद्दल काहीच अफसोस वाटत नाही आहे ते सांगायला की मी खूप निराश झाले होते आणि खूप असे प्रॉब्लेम्स वाटत होते मला. अरे मला हे जमत नाही, ते जमत नाही, काय चुकते, काय पुस्तकं वाचते, नोट्स काढते, वेळ द्यायचा प्रयत्न करते, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून करत होते मात्र हवं तसं यश नव्हतं. खूप विचार केला, स्वतःच्या लाईफबद्दल जास्त क्रिपिंग चालू होतं की खूप अडचण येते. गालिबचा एक खूप सुंदर शेर आहे, जिंदगी से मुझको शिकायतें बहुत थी, जिंदगी से मुझको शिकायतें बहुत थी, दर्ज करने गया शिकायत तो कतारें बहुत थी. प्रॉब्लेम्स खूप वेगळ्या होत्या अशाने. प्रॉब्लेम्स खूप जणांच्या त्याच असतात, फक्त त्या हाताळायला शिकलं पाहिजे आणि त्या हाताळून तुमच्या ध्येयनिश्चितीनुसार तुम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे. या दरम्यानच मला वाटलं की मला जे कमी वाटतंय ते आहे मार्गदर्शन. मला गरज होती मेंटॉरिंगची, कारण जे मी करत होते त्यातनं काय करायचं आणि काय वगळायचं हे मला समजत नव्हतं. अभ्यास चालू होता मात्र अभ्यासामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे हे सांगण्यासाठी नक्कीच एक मेंटॉरिंग मार्गदर्शकाची गरज असते आणि हे मार्गदर्शन मिळवण्यासाठीच मी स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये दाखल झाले. स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मला विश्वास मिळाला की इथे मी माझ्या ध्येयाकडे जाऊ शकते आणि हा जो विश्वास होता तो मला वायकर सरांनी दिला. पहिल्या दिवशी जेव्हा मी गेले होते सरांना भेटायला तेव्हा आमच्या ज्या संस्थेचं इन्फॉर्मेशनचं पेज आहे त्याच्यामध्ये जे खाली एक वाक्य आहे ते आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. स्वामी विवेकानंद लिखित ते वाक्य, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग, everything, and that's true. We have the power. We have a number of negative things around us. We always think more about the negative things. We don't think about the positive things which are surrounded by us. We have to think about the positive things because this will make our energy. सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की आपण आपल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मित्रांनो, मला असंच वाटायचं, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. मला जमेल की नाही साशंकता खूप होती कारण निगेटिव्हिटी वाढली होती, नकारात्मकता एवढी वाढली होती की एका दिवस असा विचार आला की सोडून द्यावं का, पण नाही. सरांनी मला माझ्यामध्ये तो पुन्हा आत्मविश्वास दाखवला, मला एक्सप्लोर केलं की येस, जर तुम्हाला करायचं असेल तर यू हॅव टू पे फॉर दॅट अँड दॅट पेमेंट इज नथिंग मोर दॅन द हार्ड वर्क अँड द स्मार्ट वर्क यू हॅव टू डू फॉर युअर करिअर. सरांकडे पहिल्यांदा गेले होते तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली की be the change what you want to need, what you want to make in surrounding. आपण फक्त म्हणत असतो आपल्याला हे करायचंय, ते करायचं, समाजात हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी आपण काहीच करत नाही. आणि हे एक क्षेत्र असं आहे की जिथे आपण समाजासाठी करू शकतो आणि सोबत आपण आपली स्वतःची वैयक्तिक स्वप्न देखील पूर्ण करू शकतो. लक्षात घ्या की मी अजून एवढी मोठी झालेली नाही की कुणाला उपदेश करेन, पण तरीही की माझ्यासारखे जे अजूनही विद्यार्थी मित्रमैत्रिणी बसलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की त्याच्यासाठी आपल्याला हार्डवर्क करावेच लागते. सरांनी त्याच्यासाठी मला खूप उत्तम मार्गदर्शन केलं.
आमच्या स्वामी विवेकानंद संस्थेचे सदस्य म्हणून मला आता 6 ते 7 महिने झालेले आहेत. आणि या दरम्यान आमच्या सगळ्याच शिक्षक मित्रांकडून, मी त्यांना शिक्षक मित्र हा शब्द जाणीवपूर्वक वापरते कारण ते शिक्षक मित्रच आहेत. आम्हाला ते योग्य मार्गदर्शन करतात, मित्रासारखा पाठिंबा देतात आणि वेळोवेळी आम्हाला आमच्या चुका सुधारण्यासाठी कानी पकडतात. मी तुम्हाला म्हणजे हसू येईल कदाचित, पण कधी कधी वायकर सर आमचे नखही चेक करतात याच्यासाठी की परफेक्शन असलं पाहिजे. जेव्हा आम्ही अकॅडमीचे सदस्य बनलो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं होतं की पहिल्या दिवसापासून आम्हाला ॲज अ कॅन्डिडेट कन्सिडर केलं जातं. कॅन्डिडेट म्हणजे UPSC आणि MPSC साठी तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाल तेव्हा की कॅन्डिडेटची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला हवी. पण ती जर पहिल्या दिवसापासून घेतला, जर ते तुमच्या माइंडमध्ये सेट असेल तर तुम्ही त्या नियोजित पद्धतीने अभ्यास करू शकता. माझ्या मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की आपण अभ्यास करतो, तुम्ही करता, मी करते, पण यश मात्र जसं गणेश जाधव सरांनी आता सांगितलं की हजारापैकी काही जणांनाच ते यश मिळते. पण हे का? कारण आपण आपल्याला जे हवं ते साध्य करण्यासाठी एक माइंडसेट आपला तेवढा नसतो, हा करायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं असतं परफेक्शन आणणं. परफेक्शन इज नॉट अ स्मॉल थिंग, दो इट इज मेड अप ऑफ स्मॉल थिंग्स. खूप लहान लहान गोष्टीमुळे परफेक्शन बनतं, पण परफेक्शन बनणे किंवा परफेक्शन तयार होणे आपल्यामध्ये कुठल्याही विषयाचंही का असेल ही इझी गोष्ट नसते. आणि मला खूप अभिमान आहे की मी अशा शिक्षकांच्या सानिध्यात आहे की जे त्या त्या विषयाचे मास्टर्स आहेत. पहिल्यांदा जेव्हा लेक्चरला गेले होते तेव्हा जसं माझ्या एका मित्राने सांगितलं ऋषभने, तिथे गेल्यानंतर आधी खूप वाटायचं आपण अर्ध्या कुंडात पिवळे झालेले असतो, थोडासा अभ्यास केला, हां हे येतं ते येतं. मात्र जेव्हा लेक्चर्स अटेंड केलं तेव्हा जाणीव झाली की नाही, खूप करावं लागणार आहे, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मला माझी योग्यता तिथे कळाली. सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की आपली योग्यता वाढवायला हवी तर थोडासा आपल्याला मेहनत थोडीशी नाही तर भरपूर करावी लागते. आणि या पद्धतीने मेहनत करण्यासाठी मला माझी संस्था स्वामी विवेकानंद संस्था खूप मदत करते. इथे टेस्ट सिरीज रेग्युलर होतात, शिवाय ग्रुप डिस्कशन्समुळे आम्हाला खूप महत्त्वाची मदत मिळते की आमची मत त्याच्यामुळे डेव्हलप होतं. इथे आल्यानंतर मला एक स्वतःचे ॲटिट्यूड म्हणा आणि जो गरजेचा आहे असं मला वाटतं. ॲटिट्यूड हा शब्द खूप वेळा चुकीचा घेतला जातो, पण मला वाटतं की ॲटिट्यूड हा असलाच पाहिजे कारण तो तुम्हाला तुमचं जे कॅलिबर आहे ते दाखवत असतं. इथे खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट अभ्यासाबद्दलची तर हीच आहे की सातत्य ठेवलं पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आपण जर हे करू शकलो तर नक्कीच आपलं ध्येय लांब नाही. मला इथे आपल्या उपस्थित सगळ्यांसमोर बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल मी वायकर सरांचं आणि आमच्या या संस्थेचं आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आज वाटतं तरुण थोडेसे कमी आहेत आमच्याकडे. या हॉलमध्ये किती विद्यार्थी आहेत? या हॉलमध्ये UPSC MPSC रेडी करणारे किती विद्यार्थी आहेत? मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो? ऑब्विसली युवा दिन किंवा एक आपण त्यांना युथ डे म्हणतो. आणि एक युवा जर जिवंत आहे हे दाखवायचं असेल तर तुम्ही तुमच्या टाळ्यांच्या अंतर्गत हे दाखवू शकता की आज हा युवा आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत आहे. आजच्या स्वामी विवेकानंद सामाजिक परिवर्तन संस्था आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, खरं तर बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला, छान अकॅडमी चालवतोय, भरपूर लोक आहेत तुझ्याकडे, भरपूर मुलं तुझ्यावर विश्वास ठेवतायत. स्वामी विवेकानंद अकॅडमीचं स्वामी विवेकानंद सामाजिक परिवर्तन संस्थेमध्ये रूपांतर करण्याचं कारण काय? प्रश्न खरं तर गंभीर होता. उत्तर जेव्हा शोधलं तेव्हा एकच भेटलं. ज्या दिवशी मी स्वतः UPSC करायला सुरुवात केली, ज्या दिवशी मी पहिल्यांदा UPSCचं पुस्तक हातामध्ये धरलं, मित्रांनो फक्त 60 रुपये घेऊन मी MPSCच्या अभ्यासाला सुरुवात केला होता. आई वडिलांची असणारी परिस्थिती असेल, ग्रामीण भागात असणारा बाकी ज्या काही गोष्टींची उपलब्धता नसल्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टींमधून मी माझा UPSCचा अभ्यास सुरू केला. आणि
आतापर्यंत तो चालू आहे. या सामाजिक संस्थेचा उद्देश माझ्यासारख्या तरुणांना खरंच त्यांना गरज आहे, खरंच त्यांच्या मनात देशसेवेची भावना आहे, त्या तरुणांसाठी ही सामाजिक परिवर्तन संस्था आपल्या सगळ्यांसाठी आजपासून काम करेल. मित्रांनो, आम्ही एक लकी ड्रॉ सिस्टम पण ठेवली आणि त्या लकी ड्रॉ सिस्टमचा लवकरच आपल्या मान्यवरांच्या हस्ते आणि ज्या मान्यवरांची आपण वाट पाहतो त्या मान्यवरांच्या हस्ते नक्कीच आपण त्याची सुरुवात करूया. माझ्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले विवेक सर, चंद्रकांतजी माने सर, माझे मित्र सहकारी आणि कांबळे साहेब असतील, आपल्या पिंपरी चिंचवडचे डीसीपी, सर्व मान्यवरांनी आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दिली आणि ज्या विशेष उपस्थितीसाठी आपण सर्वजण वाट पाहत आहात या सर्वांना वंदन मी माझ्या छोट्याशा 2 शब्दांना सुरुवात करतो. मित्रांनो, तुम्ही जर युपीएससी पास होणार असाल, तुम्ही जर एमपीएससी पास होणार असाल, तुम्ही जर बँकिंग पास होणार असाल, तुम्ही जर पोलीस भरती पास होणार असाल, तर सुरुवात कुठून असायला हवी? तर सुरुवात तुमच्या आतल्या गाईड पासून असायला हवी. आता हा आतला गाईड कोण? तर मित्रांनो, या जगामध्ये तुम्हाला शिकवणारा सर्वात चांगला आणि सर्वात जवळचा गाईड जर कोण असेल तर तुम्ही स्वतः. आपण कोण, आपण कसं दिसतो, आपण कसं बोलतो, समाजात कसं वागतो, आपल्याला वागायचं कसं, बोलायचं कसं आणि अभ्यास करायचा कसं, हे जर कोणी शिकवणारा असेल तर तुम्ही स्वतः. मित्रांनो, या स्पर्धेच्या जगामध्ये भरपूर लोकांसमोर प्रश्न आहेत. मी यशस्वी होऊ शकतो का? माझ्या यशाची वाटचाल कशी असायला हवी? मी गाईड निवडावा का? या पुण्यनगरीमध्ये, या मायानगरीमध्ये मी कुठल्या अकॅडमी बरोबर जॉईन व्हावं का? मित्रांनो, या भाषणामध्ये मी माझ्या कुठल्याही अकॅडमीचा मार्केटिंग करणार नाहीये किंवा मला तो करायचं पण नाहीये. त्यासाठी तर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्वामी विवेकानंद सामाजिक परिवर्तन संस्था या उद्देशातून करतो आपण. मित्रांनो, मी पण सुरुवात खूप साध्या पद्धतीने केली होती. पुस्तकांची जुळवाजुळव केली होती. सगळ्यात मोठा प्रश्न होता पुस्तकं वाचायची कोणती. मार्केटमध्ये जर 1000 रुपये दिले तर 10 ते 15 पुस्तकं भेटतात जी युपीएससी एमपीएससी साठी काम करू शकतात. तर मित्रांनो, फक्त पुस्तकं वाचण्यापेक्षा त्या पुस्तकाला तुमच्याशी काय बोलायचं, त्याच्याकडनं तुम्हाला काय हवंय या विषयाशी अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या समोर असे बरेचसे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आदर्श असतो. त्यापैकी तुकारामजी मुंडे साहेब असते किंवा आपल्या प्रशासकीय सेवकातले बरेचसे असे मान्यवर लोक आहेत की त्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून या परीक्षेची सुरुवात करतो. मित्रांनो, माझ्यासाठीचे आदर्श झोपताना, झोपेतून उठताना, माझ्या स्टडी रूम मध्ये असेल, माझ्या कॉलेजमध्ये असेल, ज्यांना पाहिल्यानंतर मी जागा होऊ शकतो आणि त्यांना पाहून मी माझ्या अभ्यासाची सुरुवात करू शकतो, हे असे अशोक कामटेजी हे माझे आदर्श होते. मित्रांनो, सांगायला आदर्श वाटेल अशोक कामटे साहेबांबद्दल तुम्हाला माहित असेल तर आपल्या आजही आपल्या बरोबर आहेत आणि येणाऱ्या हजारो काळामध्ये ते आपल्या बरोबर असतील. आपल्यासारख्याच माया बहिणींची, आपल्यासारख्या नागरिकांची आणि आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या मित्रांची आणि आपल्या मुंबईची सेवा करताना 26/11च्या हल्ल्यामध्ये सरांना शहीद झाले. मित्रांनो, माझ्यासाठी तरी अशोक कामटे आजही जिवंत आहे. त्यांचा आदर्श आजही जिवंत आहे आणि त्यांनी केलेला जो काही प्रवास आहे तो आजही जिवंत आहे. बऱ्याच वेळा आपण सगळेजण वेगवेगळ्या मार्गाने विचार करतो सुरुवात कुठून करायची. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची सुरुवात सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खरंच या परीक्षेमध्ये यायचंय का? खरंच या परीक्षेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुमची क्षमता किती आहे? तुमची कुवत किती आहे? तुमच्याकडे वेळ किती आहे? आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही त्या पात्रतेसाठी आहात हा विश्वास ज्याच्या मनामध्ये असेल तो या स्पर्धा परीक्षा जगामध्ये आपलं नाव तयार करू शकतो. बऱ्याच वेळा मी ऍज अ फॅकल्टी म्हणून पण काम करतो. माझं लेक्चर, मित्रांनो, मी 6 तास नॉनस्टॉप वेगवेगळ्या विषयांवर शिकवतो. पण माझे विद्यार्थी कधीच कोण वेळ देत नाही. पहिली दुर्दैवाची गोष्ट. ऑफिसर बनणार असतील तर तुम्हाला माहित असेल आजच्या कार्यक्रमाचा जर काही आदर्श घ्यायचा असेल, आपल्या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित
सर होते डीसीपी साहेब. मित्रांनो, सरांना मी 4 वाजता टाइम दिला होता. सरांनी सांगितलं की 4:15 मी तुमच्या कार्यक्रमामध्ये असेल. आणि मित्रांनो, 4:14 सर आपल्या कार्यक्रमामध्ये होते. माझी पण सकाळची वेळ, सकाळी लेक्चर सुरू होतं पहिल्यांदा 8 वाजता. मी एकटा लेक्चर हॉलमध्ये आणि माझे विद्यार्थी खाली स्टेजच्या पायऱ्यामध्ये असतात. 10ची बॅच, मी 10 वाजता क्लासमध्ये आणि 10:30 वाजता मुलाखाली चहा पित असतो. मी 12च्या लेक्चरला तर मुलांना कोणी गाडी पार्क करताय, कोणी आपल्या फोनशी बोलताय, कोणी आपल्या चॅटिंग करताय. अशा बऱ्याचशा अडचणी आपल्या तरुणांसमोरच्या. मित्रांनो, ग्रामीण भागात जेव्हा मी प्रवास करत होतो, विशेष काही असा खडतर प्रवास नाही. ज्या दिवशी माझा UPSCचा इंटरव्ह्यू होता त्या अगोदर म्हणजे 6 दिवस माझे वडील माझ्यासाठी असणारे पहिले प्रेरणास्थान. हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. थोडस फ्रस्ट्रेशन होतं, इमोशनल अटॅचमेंट होती. आणि मी वर्मा पॅनल खाली इंटरव्ह्यू मध्ये फेस करत होतो UPSC साठी. छान असं पॅनल होतं. बरेचसे लोक असं गैरसमज पसरवतात UPSCचं पॅनल अवघड असतं, अभ्यास वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात, फायरिंग टेस्ट असते. अजिबात असं काही नसतं. मित्रांनो, तुम्हाला प्रशासकीय सेवेत घ्यायचं आहे म्हणून तर ते तुमच्यासाठी बसलेलं आहे. तुमच्यातला हिरा मारखायचा आहे म्हणून तर ते तुमच्यासाठी बसलेलं आहे. आणि इंटरव्ह्यूचा साधा मराठी भाषेत अर्थ सांगायचा झाला, तुम्ही काय आहात हे पडताळून घेण्याची जी पडताळणी चाचणी असते. मी पण माझ्याप्रमाणे, मित्रांनो, त्या दिवशी माझे शूज पण फाटकेच होते. कारण का त्या दिवशी माझी परिस्थिती नव्हती की मी ते शूज नवे घेऊन त्या इंटरव्ह्यूला असू शकतो. आज जेव्हा पहिल्यांदा हा नवीन शर्ट घालून जेव्हा कार्यक्रमाच्या स्टेजवर पोहोचलो, तुम्हाला तो दिवस आठवला. जर कदाचित अशा एखाद्या सामाजिक परिवर्तन संस्थेने किंवा एखाद्या संस्थेने जर मला मदत केली असती, माझ्या वडिलांनंतर मला जर कोणी सहकार्य केलं असतं, तर कदाचित तो दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस असता स्पर्धा परीक्षा प्रयत्न माझा. इंटरव्ह्यू पॅनल मध्ये मी पोहोचलो, नावं घेतली जातात, नावं येतात आणि नावांमध्ये तुम्हाला रँक दिला जातो आणि एक 1 by 1 आतमध्ये सोडला जातो. मित्रांनो, खूप सोपं असतं इंटरव्ह्यू. छान मजेशीर. जे काही टी शर्ट अलाउड नसतं. जे काही शर्ट आहे ते फॉर्मल, साधं आणि लाईट कलर मध्ये असावं. तुमची शर्टची बटन, तुमची जीन्स किंवा तुमची जी पॅन्ट आहे ती व्यवस्थित असायला हवी. तुमचे शूज चांगले असायला हवेत, पॉलिश केलेले असायला हवेत. फाटके असतील तरी चालतात. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुमच्यातला अधिकारी हवा असतो. तुम्ही कसे दिसता, कसे बोलता याची प्रशासनाला गरज नसते. जवळजवळ 35 ते 45 मिनिटाचा इंटरव्ह्यू होता. 7व्या ते 8व्या प्रश्नाला आल्यानंतर मित्रांनो, जेवढे आपल्याला डिसिजन मेकिंग क्वेश्चन विचारले जातात, केस स्टडी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात, परिस्थितीला विचारून किंवा आधारित असे क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो, त्या पॅनलमध्ये असा माझा 8वा क्वेश्चन होता, तुम्ही ह्या प्रशासकीय सेवेत येताय तर तुमचे आदर्श कोण? मित्रांनो, पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर जे होतं ते म्हणजे माझे वडील. आणि दुसरं नाव जर कोणी असेल तर अशोकजी कामटे साहेब. कदाचित त्या दिवशी ते दोघेही पण माझ्याबरोबर नव्हते. त्यांचे आदर्श, त्यांची तत्व कदाचित माझ्याबरोबर होती. मित्रांनो, खळत कमी डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि पुढच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्या पॅनल बॉडीला देऊ नाही शकलो. आणि हा माझ्या यशाचा पहिला टप्पा होता. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटलं असेल की हा अपयश होतं, आणि माझा हा यशाचा पहिला टप्पा होता. माझं MSc फिजिक्स आहे मुंबई विद्यापीठातून. मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये प्री, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मेन्स आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू मध्ये होतो. नंतर करायचं तर IAS आणि नाहीतर दुसऱ्या प्रशासकीय सेवेबद्दल अनुभव पण होता. आणि सर्वात महत्वाचे, जी काही तत्व मी ठरवली होती ती तत्व जर मला मांडायची असतील. मित्रांनो, तुम्हाला युवराज सिंग आवडतो की R अश्विन आवडतो? किती लोकांना R अश्विन आवडतो? मित्रांनो, हा क्रिकेटर आहे. तसं पण मग कप हारल्यापासून त्याची खासी इच्छा नाही. R अश्विन किती लोकांना आवडतो? ओके. युवराज सिंग
मित्रांनो त्याने अंडर 19चा 2020चा अँड भारताला जो वर्ल्ड कप मिळवून दिला, अशा तिन्ही स्पर्धेमध्ये, अशा तिन्ही फायनल मध्ये भारताचा खेळलेला एकमेव कॅन्डिडेट, एकमेव जर खेळाडू जर कोणी असेल तर तो युवराज सिंग होता. आणि मित्रांनो युवराज सिंग काय ऑलराऊंडर आहे. प्रशासकीय सेवेत जर काम करायचं असेल तर ऑलराऊंडर व्यक्तिमत्व जर मिळवायचं असेल तर माझ्यासाठी असं वाटलं की मी IAS जर बनलो तर एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व मला बनता येऊ शकतं. ते महानगरपालिकेचा अनुभव असो, PMPL सारखं नेतृत्व असो, किंवा कुठल्याही जर काम करायचं असेल तर आपल्याला IAS सेवेतनं करता येतं, IPS सेवेतनं करता येतं, किंवा IRS सारख्या सर्व्हिसनं करता येतं, किंवा IFS सारख्या सर्व्हिसमधनं करता येतं. मित्रांनो सर्वात महत्वाचं निवड तुम्ही कशी कराल. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करणार आहात त्या परीक्षेचं नाव तुम्हाला पूर्ण माहित असायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये हे कुठल्या तत्वानुसार, हे कुठल्या कलमानुसार मांडलं गेलंय याबद्दलची तुम्हाला ओळख असायला हवी. तुम्ही उद्या प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर तुम्ही त्याचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर असायला हवा. मगाशी सरांनी सांगितलं की प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार आपली प्रशासनातली बदली करून घेतो. सरांनी कदाचित त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं असेल, सरांनी स्वतःहून मागून दोनदा गडचिरोलीमध्ये आपला काम करण्याची संधी मिळावी असं प्रशासनाकडे मागून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं. मित्रांनो सुरुवात सोपी असते. NCERT असते, पाठ्यपुस्तक असते, ही व्यवस्थित सुरळीतपणे वाचून घ्या. छान ज्याला तुम्हाला शिकवता येऊ शकतं, तुम्हाला समजवता येऊ शकतं आणि तुम्हाला गाईड करता येऊ शकतं अशा गाईडची निवड करा. अभ्यासाचं नियोजन करा. MPSC राज्यसेवा 2018 मध्ये होणारे बदल तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला माहित असेल CSAT सारखा सब्जेक्ट काही महत्वाचे बदल या वर्षीपासून होणार आहे. मला बनायचंय काय यापेक्षा मी सुरुवात काय करतो ही महत्वाची. मित्रांनो 18 तास ज्याच्यामध्ये बसायची ताकद असते ते भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात. आणि त्यांचा आदर्श, त्यांची तत्व आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आपण आजवर जोपासतो आहोत. खरंच तुम्ही तितका वेळ अभ्यास करता का? खरंच आपण वेळेचं नियोजन करतो का? खरंच आपण अभ्यासाला खरंच प्रायोरिटी देतो का? अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं कदाचित तुम्हालाच माहित नाही. तर सगळ्यात महत्वाची सुरुवात छान असायला हवी. पाठ्यपुस्तकांची उजळणी झाल्यानंतर एखाद्या योग्य गाईडच्या हस्ते किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला हवी. तुमचं शिखर, तुमची मोहीम जी काय आहे ती सुरुवात व्हायला हवी. मित्रांनो अमावस्या चांगली का पौर्णिमा चांगली? आय थिंक तरुण झोपले वाटते माझे. अरे अमावस्या चांगली का पौर्णिमा चांगली? मुलीचं मला वाटतं ना. मित्रांनो खरं तर अमावस्या चांगली. ज्या राजानं स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, ज्या राजानं मराठ्यांना मराठा मातीमध्ये जगायला शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जर कुठल्याही युद्धाची जर सुरुवात पाहिली तर ती कुठल्या दिवसापासून होत होती? लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी असतं? ते अपवाद असतं नाही की. आम्ही अभ्यास करतो की स्मार्ट सिक. मला एका माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क मधला फरक सांगितलं. एक सोपा फरक सांगतो. तुम्ही सगळ्यांनी माना खाली ठेवायचा. आता आहेत तशाच. या सभागृहामध्ये किती फॅन सध्या बंद आहे? कोणी सांगू शकतं? या सभागृहात सध्या किती फॅन बंद आहेत? धन्यवाद. या सभागृहात सध्या 3 फॅन बंद आहेत. जो फिरतोय तो आणि जो फिरत नाही तो. स्टेजवरचे 2 फॅन बंद आहेत. मगाशी सांगितलं पण अजून पण सुरू नाही झालं. आणि हे शेजारी दिसतो आपल्याला. मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनाल त्यावेळेस तुमची नजर अशी असायला हवी. तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात कराल त्या दिवशी तुमची नजर असायला हवी. त्याचं नियोजन तुमचं असं असायला हवं की तुम्हाला यशापर्यंत पोहोचवू शकतं. मी आत्ताच RTO ची 750 ची बॅच पूर्ण केली. 750 ची ऍड आली होती आणि त्यामध्ये माझ्याकडे जवळजवळ 67 कॅन्डिडेट RTO चं प्रिपरेशन करत होते. त्यांनी सांगितलं की सर 188 जागा आहे, आम्ही काय करणार? त्याला सांगितलं की जागांची गरज किती आपल्याला? सर सांगितलं की फक्त 188 जागा आहे. हो, तुला किती जागांची गरज आहे?
नाही सर 188 जागा आहे. या सभागृहात जर एकटा माणूस आला असता आणि 500 चेअर रिकाम्या असतात तर त्याला मी सांगितलं की माझ्या कॅबिनमध्ये सांगितलं की माझ्या जवळ येऊन जरा मी उभा राहतो, आता तू बस माझ्या चेअरवर. नाही सर तुमची चेअर. म्हटलं किती चेअर आहे तिथे? तुला एकच चेअर आहे. मग तुला किती हवं? जर तुला प्रशासकीय सेवेत जायचं असेल, आपल्याला जिंकण्यासाठी किती जागांची गरज आहे फक्त? आणि आपण विचार किती करतो ज्याची गरज खरंच प्रामाणिकपणे आपल्याला नसते. मित्रांनो, आपल्याला एक जागा हवी आहे आणि त्या एक जागेसाठी आपल्याला नियोजन करायचं. माझे जे बऱ्याचशे कॅन्डिडेट जॉब करून करतात, काही जॉब विना 24 तास 25 तास या सगळ्या अभ्यासाला नियोजनाकडे वेळ देतात. एक सहज सोपं उदाहरण सांगतो मित्रांनो. मी जेव्हा UPSC ला सुरुवात केली, सगळ्यात पहिलं पुस्तक निवडलं होतं मी माझ्यासाठी 8वीचं इतिहासाचं पुस्तक. 8वीचं इतिहासाचं पुस्तक निवडल्यानंतर ते काळं पेज होतं आणि ते काळं पेज पाहिल्यानंतर डोक्यात असा विचार आला की इतिहास पाहतोय मग हे काळं पेज का? नंतर लक्षात आलं की त्याला कव्हर मी काळ्या कव्हरचा घातला. मित्रांनो, उदाहरण एवढं सांगायचं, इतिहास जर अनुभवायचा असेल तर मित्रांनो त्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी रक्त गाळलं. फक्त तुम्हाला परीक्षा होण्यासाठी थोडासा घाम गाळायचा. माझ्या गुरुवांनी बऱ्याच वेळा शिकवलं की इतिहास त्यांनी तुमच्या देश स्वतंत्र होण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. तुला फक्त पास होण्यासाठी काही काळ, काही वर्ष, काही दिवस, काही महिने, काही तास अभ्यास करायचा. सुरुवात केली इतिहासापासून. मित्रांनो, पहिल्यांदा माझ्या समोर होता 1857चा उठाव. 1857च्या उठावातला पहिलं पान माझ्या समोर होतं. त्याची सुरुवात दिनांक काय होता? मित्रांनो, अजूनही इतिहासाच्या ज्या काही सणावळी आहेत, ज्या काही डेट्स आहेत, इयर्स आहेत, त्या आपल्याला लक्षात नाही राहत. माझी अवस्था तशीच होती. नंतर ठरवलं की याला एक उपाय आहे आणि तो उपाय मी स्वतः निवडला. मित्रांनो, तो उपाय तुमच्याबरोबर शेअर करतो. मला वाटलं या युद्धातला तात्या टोपे मी बनू शकतो. मित्रांनो, त्या युद्धातला तात्या टोपे मी बनलो. आपोआप युद्ध समजायला लागलं. आम्ही युद्धाची रणनीती कशी बनवली होती, हिंदू मुसलमानांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात कसं लढलं होतं ब्रिटिशांचं. आणि माझ्यातला तात्या टोपे मला खडाला खडा सांगत होता आम्ही त्या लढाईमध्ये आमचं नियोजन काय होतं आणि जर आम्हाला कुठे अपयश मिळालं असेल त्याचं कारण काय होतं हे पण तात्या टोपेंनी शिकवलं. इतिहास सोपा गेला. कधी वेळा मी बाजीराव झालो, कधी मी छत्रपती शिवाजी महाराज झालो, कधी तर औरंगजेब झालो. गेलं वाटलं की तुमच्यासारखी छान दिसणारी मुलं, आणि मी पण त्यावेळेस एक सुरुवातच करत होतो. मी स्वतःला एक नदी समजून टाकली. ज्या नदीचं खरंच आज पावित्र्य राखलं नाही जात अशी नदी मी स्वतःला कन्सिडर केलं. आणि मी काही काळासाठी गंगा बनलो, काही काळासाठी मी गोदावरी बनलो, काही काळासाठी सिंधू बनलो. आणि प्रत्येक नदीने मला स्वतःहून माहिती द्यायला सुरुवात केली. मी कशी दिसते, मी कशी वाहते, मी कुठे उगम पावते आणि माझा प्रवास कसा आहे. मित्रांनो, प्रत्येक पर्वत मी झालो, प्रत्येक नदी मी झालो, प्रत्येक खडक मी झालो आणि भूगोलातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट मी लक्षात ठेवायला सुरुवात केली. मित्रांनो, चॅलेंज करतो की UPSC मधला कोणत्याही जिओग्राफी सब्जेक्ट बद्दल सांगितलं, इतिहासाबद्दल सांगितलं तर मी तुम्हाला त्याबद्दलची उत्तर सांगू शकतो. आतापर्यंत किती अर्थतज्ञांना जे भारतीय आहेत त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आतापर्यंत भारताचे किती अर्थतज्ञ आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? किती लोक? 1 2 3 4 5 काय? धन्यवाद. कधी मिळालं तर आपल्या लक्षात असेलच, बरोबर ना? काल परवा 1991-92 होऊन गेलं असेल. त्यानंतर त्या काळामध्ये अमर्त्य सेन यांनी काय काम केलं होतं, अमर्त्य सेनांचं नेतृत्व काय होतं. मित्रांनो, UPSC मध्ये चॅलेंज असतं. तुम्ही ऑप्शन कोणता निवडताय आणि ते चॅलेंज सरांनी मग सांगितलं, जी गोष्ट अवघड वाटते ती पहिल्यांदा करायला घ्यायची. आणि मी पण स्वतःहून सुरुवात केली. मला जे अवघड वाटत होतं ते पहिल्यांदा सुरुवात केली आणि पहिल्यांदा UPSC साठी इकॉनॉमिक्स सब्जेक्ट निवडला. मायक्रो इकॉनॉमिक्स असेल याचा बारकाईने अभ्यास केला, काही बजेट मांडलं आणि भारताच्या विकासाबद्दल अभ्यास केला.
जगाच्या विकासाबरोबर माझी कंपॅरिझन केली आणि भारताचं यश कुठं अडतंय, भारताचे प्रॉब्लेम्स काय, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही महत्वाच्या अडचणी कोणत्या आहेत या विषयाचा अभ्यास केला आणि हा UPSC साठी माझ्यासाठी सुखकर प्रवास ठरला. सगळ्यात आवडता आपला सगळ्यांचा सब्जेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं कॉन्स्टिट्यूशन. बऱ्याच वेळा माझी मुलं सांगतात की सर आर्टिकल कसे लक्षात ठेवायचे, कलम कशी लक्षात ठेवायचे. आज घरी गेल्यानंतर नक्की वाचा. मित्रांनो 26 जानेवारी 1950 ला आपली घटना सुरू झाली, घटनेप्रमाणे कारभार सुरू झाला आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या घटनेला स्वीकृती म्हणजेच मान्यता मिळाली होती. अजूनही 100 वर्ष पूर्ण व्हायचे आणि ह्या 100 वर्षात आपण 100 पेक्षा जास्त कलम आणि 100 पेक्षा जास्त अमेंडमेंट म्हणजेच घटना दुरुस्त तयार केल्या आणि त्या आपल्या तरुणांसमोरचा प्रश्न आहे. मला एकाने विचारलं सर कलम 1, कलम 2, कलम 3, कलम 4, कलम 20, कलम 40, कलम 50, कलम 256, कलम 356, कलम 360, कलम 448, कलम 478, कलम 498 कसं लक्षात ठेवायचं? सोपं आहे मित्रांनो. तुमच्या 11 मित्रांची निवड करायची फक्त. किती मित्रांची? 11 मित्रांची. त्यांचा बर्थडे तुमच्या लक्षात असतो. फेसबुकवरचा सगळा डाटा डिलीट करून टाका आणि फक्त 11 मित्र ठेवा आणि हा 11 मित्रांबद्दल तुम्हाला काही विचारलं तरी माहित असायला पाहिजे आणि प्रत्येकाला एका सब्जेक्टचं नाव आहे. कुणी इतिहास असेल, कुणी भूगोल असेल, कुणी इकॉनॉमी असेल, कुणी पॉलिटी असेल किंवा कुठल्याही सब्जेक्ट बद्दलचं नाव द्या आणि त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. मित्रांनो हळूहळू तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती मिळत जाते. आताच्या जनरेशनला ज्याची गरज आहे फास्ट फूड अशी अजिबात आपली MPSC किंवा UPSC एक्झाम नाही आहे. पेशन्स, पॅशन अँड पोटेन्शियल याच्यामध्ये असेल तो या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला टिकाव धरू शकतो, आपली जागा तयार करू शकतो. मी जेव्हा भाषणाला सुरुवात केली तेव्हा स्वामी विवेकानंदांचे चेहरे दिसत होते. आता हळूहळू तरुणाई थोडीशी झुकायला लागली. मित्रांनो तरुण कसे बसतात माहितीये? तरुण कसे बसतात माहितीये? ज्याचा पाठीचा कणा कसा असतो, त्याला खुर्चीच्या मागच्या सपोर्टची गरज आहे का? चला बसा एक मिनिट पटकन. धन्यवाद. अरे गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. हे झालं सब्जेक्ट बाबत, ऍप्टी आणि रिझनिंग साठी. मित्रांनो मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला सांगतो पहिल्यांदा टेबल्स पाठ करा आणि सगळे सांगतात की सर परत अंगणवाडी चालल्यासारखं वाटतं. पण मित्रांनो खरंच त्याची गरज आहे त्या गोष्टी प्रामाणिकपणे बारकाईने आणि बारीक छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. यश तुमचंच आहे आणि यश तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. मित्रांनो कोणतीही एक्झाम पास होण्यासाठी घडवली जाते. नापास होण्यासाठी किती एक्झाम तयार केल्या जातात? भारत सरकारला खरंच तुमची काळजी आहे, महाराष्ट्र सरकारला खरंच तुमची काळजी आहे म्हणून तर पास होण्यासाठी ही एक्झाम स्पर्धा परीक्षेमधून घेतली जाते. MPSC 2018 साठी जर कोणी प्रिपेअर करत असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो पुढच्या वर्षी 350 पेक्षा जास्त जागा असणार आहे आणि याच्यामध्ये विशेष यावर्षी DYSP जागा महत्वाच्या जागा ठरणार. तुमच्यापैकी जर कोणी तरुण DYSP साठी प्रिपरेशन करत असाल तर एक जागा सोडून द्या. नाही कळलं? एक जागा कोणाची असणार आहे? जो तरुण स्वतःला DYSP समजू शकतो, जो तरुण स्वतःला DYSP घडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो ती जागा निश्चित करा आणि त्यासाठी अभ्यास करा. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगतो जेव्हा तुम्ही कुठलाही अकॅडमी, कुठलाही इन्स्टिट्यूट, कुठलीही संस्था जॉईन करता त्या दिवशी पास झालं समजा आणि त्यासाठी अभ्यास करा. ज्या दिवशी तुमचा प्रशासकीय पदभार तुम्ही स्वीकारणार आहात, ज्या पदावर तुम्ही बसणार आहात त्या पदावर बसल्यानंतर तुमच्या PA तुम्हाला सांगायची वेळ नको याला साहेब साहेब हे असं नसतं, हे असं असतं. आवडेल का तुम्हाला? त्यासाठी अभ्यास करा. बऱ्याच वेळा पालकांचा एक मोठा प्रश्न आहे. 10वीची पॅरेंट मीटिंग असेल तर सगळे पॅरेंट हजर, नर्सरीची मीटिंग असेल सगळे पॅरेंट हजर. स्पर्धा परीक्षेच्या साठी जर कोणी मीटिंग ठेवली असेल तर आमचे पॅरेंट मात्र येत नाहीत. मित्रांनो एक मुलगा 10वीतनं 11वीत जाणार ते एवढी काळजी. एक मुलगा 12वीतनं आपला फक्त करिअरसाठी एक पर्याय निवडणार असतो म्हणून एवढी काळजी. मित्रांनो त्याच्यातनं तुमचे पुढचे 50 वर्ष घडणार आहे, ज्यातनं तुमच्या विद्यार्थ्याचे पुढचे 50 वर्ष घडणार आहे त्याच्यासाठी अजिबात वेळ नाही आमच्या पॅरेंटकडे. माझ्याही पॅरेंटकडे नव्हता.
आणि कदाचित पिंपरी चिंचवडकरांचा एक कळकळीची विनंती असेल मित्रांनो, ही स्पर्धा परीक्षा जिंकण्यासाठी फक्त विद्यार्थी गरजेचं नाहीये, कुठल्याही संस्थेचा एक छोटासा रोल आहे. मी माझ्या प्रत्येक पहिल्या दिवशी सांगतो, 40% विद्यार्थी करू शकतो, 40% अकॅडमी करू शकते काम, आणि 20% त्याची फॅमिली, त्याचा मोरल सपोर्ट त्याच्याबरोबर जर असेल तर तो स्पर्धा जिंकू शकतो. प्रवास हळूहळू वाढवत चला, अभ्यासाचं नियोजन वाढवत चला, वेळ त्या अभ्यासाला प्रायोरिटी ठेवा. किती लोकांकडे व्हॉट्सअप वापरलं जात नाही, असे किती कॅन्डिडेट आहे तुमच्यापैकी? असे किती कॅन्डिडेट आहे जे व्हॉट्सअप वापरत नाही? आजपासून वापरायला सुरुवात करा. पहिला गुरु भेटला असेल की त्याने सांगितलं व्हॉट्सअप सुरू करा. किती लोकांचे फेसबुकवर अकाउंट नाही आहे? माझे 1780 माझे स्टुडंट आहेत, माझे मित्र आहेत. किती लोकांचे ऑदर सोशल मीडियावर कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही आहे? धन्यवाद. मित्रांनो, मी सांगायला आवडेल, सोशल मीडियाचा वापर आपल्यासाठीच, फक्त तो तरुणांना कळायला हवा त्याचा वापर कशा आणि कोणत्या पद्धतीने करायला हवा. त्याला नियोजन करता येऊ शकतं, त्याला नियंत्रण ठेवता येऊ शकतं, तो यशस्वी नक्की होऊ शकतो. एक साधं उदाहरण सांगतो मित्रांनो, किती लोकांना प्रायोरिटी डिसाइड करता येतात? एक साधं उदाहरण, किती लोकांच्या वरच्या खिशाला ब्ल्यू कलरचा पेन आहे त्याने हात वर करा. पहिल्यांदा खाली बघावं लागतं आपल्याला, खरंच खिशाला पेन आहे का. मला सांगितलं की सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा. कोणी आपला मित्र सहज चेष्टा करतो, अरे तुझा पाय गळला, आपण खाली बघतो, अरे त्याच्याबरोबर चालत असतो आपण. आणि मित्रांनो, विचार करा, स्पर्धा परीक्षेत तर किती आव्हानं असते, आणि हे आव्हानं पेलवताना विश्वास ठेवा, भरभरून दुसऱ्याला द्या आणि भरभरून दुसऱ्याकडनं घ्या. बऱ्याच वेळा होतं काय, स्वार्थी कपटी भावना असते आपली, की आपण आपलं पुस्तक दुसऱ्यांना दाखवायचं. पहिल्या दिवशी कव्हर टाकून आपण अभ्यासिकेत पोहोचतो. किती लोक पुस्तकांना कव्हर घालून अभ्यासिकेत जातात? धन्यवाद. पुस्तकांना कव्हर घालणं तर खरंच गरजेचं आहे, पण ते पुस्तक कोणतं आहे, कोणत्या पब्लिकेशनचं आहे, त्यातलं कुठलं मार्गदर्शन घ्यायला हवं हे मित्रांना नक्की सल्ला द्या. मित्रांनो, तुमच्या सल्ल्यातनं एक आदर किंवा एक तुमच्याबद्दलचं असणारं अजून एक मत त्याच्याबद्दल चांगलं होऊ शकतं, आणि एकमेकांना सहकार्यातनं आपण स्पर्धा जिंकू शकतो. तुमच्यातले सगळेच मित्र एकमेकांना मदत करत असतील, अभ्यासाचं नियोजन करत असतील. मित्रांनो, आव्हान आहे. आपण आता 350 पेक्षा जास्त लोक आहोत या सभागृहामध्ये. एमपीएससी 2018 350 जागांसाठी येते. युपीएससी 2018 जवळजवळ 2400 जागांसाठी येते. एवढ्या सगळ्या मोठ्या आव्हानांना जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुमचं नियोजन बनायला हवं. एमपीएससीने आपलं नियोजन बनवलंय. 17 फेब्रुवारी 2018 ते आपल्या ऑनलाईनवर त्यांच्या ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करेल. पुणेकरांनी जर 3 दिवसापेक्षा जर लास्ट फॉर्म भरला तर तुमची एक्झाम पुण्यात होणार नाही. म्हणजे काय, आपल्या पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षांना आव्हान देणारे जे विद्यार्थी आहेत ते 50,000पेक्षा जास्त आहेत. आणि एमपीएससी कडनं जी काही बैठक व्यवस्थेचं जे नियोजन आहे ते लाख, ती जी जागा आहे ती फक्त 40,000पर्यंत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जर तुम्ही फॉर्म भरला तरच तुम्हाला पुण्यात सीट भेटणार, नाहीतर भोर, नाहीतर नवी मुंबई, नाहीतर ठाणे, नाहीतर बरोबर आपण तसं घरीच राहतो जास्त लांब आलो. सरांनी मगाशी सांगितलं की बदली लांब असेल तर भीती वाटते, आम्हाला परीक्षा लांब असेल तरी भीती वाटते, कारण का आपण प्रिपरेशन प्रामाणिकपणे केलेलं नसतं. स्वतःवर विश्वास ठेवा, अभ्यासाचं नियोजन बनवा, तुमच्या पॅरेंटचं, तुमच्या गार्डियनचं त्यांचा विश्वास घ्या, त्यांना समजावून द्या आणि त्यांच्या सहकार्यातून अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही अभ्यासिकेमध्ये, ग्रंथालयामध्ये किंवा कुठल्याही अकॅडमीमध्ये जर शिकत असाल त्यांच्या गाईड बरोबर योग्य सल्ला घ्या, त्यांच्याचं अभ्यासाचं नियोजन करून घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. मित्रांनो, तुमच्यातला प्रत्येक जण जिंकू शकतो, तुमच्यातला प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो आणि प्रत्येकाला यशस्वी व्हायचं. पाहिजे तुम्हाला कोण यशस्वी होऊ शकतो? मी ज्या शब्दाचा प्रश्न विचारल्यानंतर जो उत्तर मोठ्या आवाजात देऊ शकतो, स्वतःच्या ताकदीविषयी देऊ शकतो, तो येणाऱ्या एक्झाम मध्ये पास होऊ शकतो. भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे वंदे
पण आपल्या प्रशासनाला खरंच तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. माझ्यासारखा तरुण तर 2018 मध्ये प्रशासकीय सेवेत पोहोचलेला असेल आणि यासाठी या सामाजिक परिवर्तन संस्थेची सुरुवात करणं खरं तर कारण होतं. तुमच्यासारख्या तरुणांना आमच्यासारखे तरुण एक छोटा भाऊ, एक मोठा मित्र किंवा तुम्ही सहकारी म्हणून जरी म्हणलात तरी मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. तुमच्यातल्या कुठल्याही तरुणांना कुठल्याही अभ्यासाबद्दल कुठल्याही नियोजनाबद्दल काहीही मदत लागत असेल तुम्ही बिनधास्त माझ्यापर्यंत ती पोहोचवू शकता. माझ्याकडनं त्याबद्दलचं नक्कीच तुम्हाला उत्तर किंवा तुमच्या प्रश्नाची जी काही अपेक्षा आहे ती पूर्ण होईल. तुम्ही माझं जे काही शब्द होते स्पर्धा परीक्षेबद्दलचे ते ऐकून घेतले त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मित्रांनो, जाता एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक जागा हवी, अभ्यासाचं नियोजन असायला हवं, सहकार्यांचा विश्वास असायला हवा, पॅरेंट किंवा लोक आपल्या संपर्कातल्या सोसायटीचा तुमच्यावर असणारा विश्वास असायला हवा आणि त्यांच्या सहकार्यातनं तुमच्या अभ्यासाची सुरुवात व्हायला हवी. स्वतःला फसवू नका आणि दुसऱ्यालाही फसवू नका. कारण का तुम्ही ज्या दिवशी पेपरला बसता त्या दिवशी तुमची आई, तुमची बहीण, तुमचे वडील, तुमचे बंधू किंवा सगळे तुमचे नातेवाईक तुमच्या बरोबर एक्झामला बसलेले असतात. त्यांचा विश्वासघात कुठे होणार नाही यासाठी अभ्यास करा. तुमची देश, तुमचा महाराष्ट्र, तुमचं राज्य, तुमची माती तुमच्या यशासाठी वाट बघते. मित्रांनो, तुम्ही यशस्वी व्हाल आणि उद्याचे चांगले अधिकारी बनाल. माझ्याकडे या पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. तुम्ही परत एकदा या कार्यक्रमात आला, कार्यक्रमाची शोभा वाढली. खरंच माझ्याकडनं वैयक्तिक रोहित वायकर आणि या संस्थेच्या वतीने धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.